ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तर तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर मंडळी, तुम्ही गेले 2-3 ब्लॉगपासून बघत असाल की आमची पार्टीची तयारी चालू आहे. आनाचा बर्थडे सेलिब्रेशन, दिवाळी पार्टी असं कंबाईन सेलिब्रेशनची पार्टी आम्ही करणार आहोत. तर आज तसा दिवस आहे आणि सकाळपासून इतकं गडबड चालू आहे, म्हणजे सकाळ नाही 2-3 दिवस झाले इतकी गडबड चालू आहे आणि आता निघतोय. आणि आज पाऊस सुद्धा आहे सकाळपासून, त्यामुळे हे वातावरण बघा. आता 5:30 वाजल्यात तरी हे वातावरण एकदम असा काळोख झालेला आहे. आणि इथे आहानाचा ड्रेस घेऊन बसलेले आहे आणि शी इज व्हेरी एक्सायटेड, कारण की तिला हा ड्रेस घालायला मिळणार आहे. माझ्या सासूबाईंनी तिच्यासाठी हा ड्रेस घेतला आणि आम्हाला इथे करून पाठवला. आणि तुझे शूज, नवीन शूज वगैरे घालून एकदम महाराणीसारखी बसली आहे. तिथे जाऊन आम्ही तयार होऊ आणि तिथे जाऊन डेकोरेशन सुद्धा करायचं आहे. गाडी पूर्ण पॅक आहे. अर्ध सामान, काय बोलायचं, अर्ध सामान तिकडे पोचवलेलं आहे आमच्या फ्रेंड्सनी आणि अर्ध सामान जेवणाचे ट्रे वगैरे आम्ही घेऊन जात आहोत. आणि आज आमचा असा पर्पल असं कॉम्बिनेशन होणार आहे. मी सुद्धा पर्पल घातलेला आहे, आहानाचा पण ड्रेस पर्पल आहे आणि इथे ऋषीचा कुर्ता सुद्धा पर्पल आहे. सो असं एकंदरीत पर्पल कॉम्बिनेशन होणार आहे आज. आय होप की ट्रॅफिक ना लागावी, कारण की 5:30 दरम्यान ऑफिसेसची थोडी ट्रॅफिक लागते. त्यामुळे आम्ही विचार करतोय की थोडा पण लेट ना व्हावा, कारण की सगळ्यांना आम्ही 6:30 सगळे मंडळी येतील आणि आम्ही प्लॅनिंग करतोय की 7 वाजता केक कटिंग करायचं. होपफुली की 7 वाजता होईल केक कटिंग. सो एकंदरीत असं सगळं प्लॅनिंग आहे. आणि ह्या प्लॅनिंग मागे इतकी आमच्या मित्रांची, माझ्या मैत्रिणींची इतकी हेल्प आहे, त्यांच्याशिवाय हे मी नाही करू शकत डेफिनेटली. सो होपफुली सगळं छान होईल आणि लेट्स सी, आपण बघूयात. आम्ही आत्ता आलेलो आहोत हॉलमध्ये. हॉल म्हणजे आम्ही चर्चचा एक पार्टी हॉल बुक केला आहे आणि इकडे सगळी तुम्ही मागे बघू शकता. हा सगळा असा मोठा हॉल आहे आणि इथे डेकोरेशन चालू आहे आणि इथे आम्ही या सगळ्या चेअर्स सेट केलेल्या आहेत. तिकडे स्नॅक्सचं आम्ही सेट करायचा विचार करतोय. तर मंडळी, आम्ही अराऊंड 5:30 वगैरे हॉलमध्ये पोचलो आणि पटापट सगळा सेटअप, डिनर टेबल वगैरे आम्ही लावून घेतले, राऊंड टेबल वगैरे लावून घेतले. त्यानंतर हे जे सुंदर तुम्ही डेकोरेशन बघितलं ते माझ्या मैत्रिणीने नेहाने केलं आणि तिला हेल्प करायला माझ्या काही मैत्रिणीसुद्धा होत्या, त्यामुळे हे शक्य झालं. अगदी कमी टायमामध्ये हे आम्ही पटापट हा सेटअप केला आणि त्यानंतर मी आणि आहानासुद्धा रेडी झालो. आहाना तर खूप एक्सायटेड होती, इतकी लहान मुलं होती आणि सगळ्यात मेन लक्ष असतं ते म्हणजे केक आणि केक पॉपकडे.
केक पॉप माझी मैत्रीण गुंजन हिने बनवले होते आणि ती खूप सुंदर असे केक पॉप बनवते आणि ते मी मुलांसाठीच खास तिला बनवायला सांगितले होते. It is. Who would like to tell something related to the birthday? Celebration. That's right. Get it. That's a good answer. Party. What? Birth. Okay. She want to say something. Birthday. That's right. Balloons. Balloons. Can you pass the mic here? Guess. That's the most important part of the birthday. Gifts, right? Either ways. Okay. Like to tell something about birthday? That is so sweet. Happy birthday song. Gift cards. Presents. Decorate. श्रद्धा झीलला काहीतरी सांगायचंय. So creative. You're coming up with such cool words. Cake. Say that again. Birthday boy, birthday girl. Wow. That's the most important thing, the birthday girl. Can you name who is the birthday girl today? Can you say her name loudly? On count of 3. 1, 2, 3. Okay, चालू आहे. Ahana, are you 1? No. Are you 2? No. Are you 3? Okay, let's sing the song. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Anna. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Neha. सो आफ्टर केक कटिंग आम्ही डिनरचा मेनू लावायला सुरुवात केली, कारण की त्याच्या खाली बर्नर लावून त्याला थोडं वॉर्मसुद्धा करायचं होतं जेवणाला, जेणेकरून लोकांना गरम गरम खाता येईल. तर त्याचीच तयारी इथे चालू होती.
सो पार्टी झाली आहे आता आणि सगळीकडे बाहेर गप्पा मारतात. पण सगळेजण काय बोलले. फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि मागे बघा सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे. आता सगळं सामान घरी काढलं आम्ही, मस्त चहा पिला घरी येऊन, एकदम तरतरी आली. आणि आता हे सामान वगैरे आहे ते आता आम्ही काय करणार नाही, कारण की ऑलमोस्ट 11:30 वाजले आणि मला उद्या ऑफिस सकाळी जायचं आहे ऑफिसला. त्याच्यामुळे सगळं हे आवरत बसलो तर आणखीन 12:30-1 वाजेल. त्याच्यामुळे हे सगळं आम्ही उद्या आवरणार आहोत. सो अशा प्रकारे हा आहाराचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. खूप मजा आली. नेत्रा पण थकून बसली आहे इकडे. मी तर इतके सो आता खरंच असं वाटतं की आता मस्त 2-3 दिवस जरा आराम केला पाहिजे, कारण की खूप काय बोलली मी सो आता थोडा आराम केला पाहिजे असं वाटत आहे. पण एकंदरीत मजा आली. जेवण सगळ्यांना आवडलं असं सगळे म्हणत होते आणि माझं तेच होतं की मेन जेवणाचा जो मोठा भाग असतो तो म्हटलं की नीट झालं म्हणजे हे नाही. आणि वीकडे असल्यामुळे गुरुवारी पार्टी आहे, उद्या फ्रायडे, उद्या ऑफिस आहे लोकांना, त्यामुळे बरीच मंडळी लवकर गेली. पण एकंदरीत मजा आली आणि सगळ्यांना आवडलं, ते जास्त महत्त्वाचं. काही गोष्टी मला कॅप्चर नाही करता आल्या, त्यामुळे कारण की गेस्टकडे लक्ष देणं सगळ्यात माझं महत्त्वाचं होतं त्यावेळी. पण मस्त केकसुद्धा खूप छान होता. आणि आत्ता तुम्ही बघाल तर आमच्या हॉलमध्ये इथे पूर्ण सगळं गिफ्ट्स, गॅरेजमध्ये गिफ्ट सामान, ते मला उद्या उठून सॉर्टेड करावं लागणार आहे आणि हे एक आता वेगळं टास्क आहे. तर ही व्हिडिओ आपण इथेच संपूया. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि ह्या आहाराची अजून एनर्जी बघा. तिला गिफ्ट ओपन करायचे आहेत, पण आता काही गिफ्ट आपल्याला ऋषी बेसमेंटमध्ये टाकावे लागणार आहे. आता बेसमेंटमध्ये नेऊन ठेवणार आहे मी. हां, नाहीतर ह्या मॅडम ना उद्या सगळं ओपन करायला स्टार्ट करते. हो. आणि ते सो मी व्हिडिओ इथे सेंड करते. बाय बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.